नमस्कार, मी मधुरा. झी24 मध्ये आपलं स्वागत आहे. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपण रोज विविध विषयांवर चर्चा करून तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो आणि आज आपण हितगुजमध्ये चर्चा करणार आहोत केस गळती, टक्कलपणा, समज व गैरसमज या विषयावर. आणि ही चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर निशा बडे. विषयाकडे वळण्यापूर्वी मी डॉक्टर निशा बडे यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर निशा बडे यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास डॉक्टर बडे ह्या केशविकार तज्ज्ञ आहेत. केसांच्या समस्या सोडवण्यामध्ये त्यांचा हेअरडॉक हेअर क्लिनिकमध्ये 10 वर्षांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. डॉक्टर निशा बडे यांनी लेटेस्ट कोरियन सिरम ट्रीटमेंट आणि ॲडव्हान्स लेझर क्रायो ट्रीटमेंट विषयी खास प्रशिक्षण घेतलंय, ज्याद्वारे अगदी काही आठवड्यातच टक्कलपणावरती नैसर्गिक केस उगवू शकतात. गेल्या 10 वर्षांपासून 50,000पेक्षा अधिक अँड्रोजेनिक ॲलोपेशिया म्हणजेच अनुवंशिक टक्कलपणावर आणि केसांच्या समस्या यशस्वी त्यांनी दूर केले आहेत. हेअरडॉक हेअर क्लिनिकच्या त्या सिनियर ट्रॅकोलॉजिस्ट असून हेअरडॉक ISO प्रमाणित हेअर क्लिनिक आहे. हेअरडॉक हा एक विश्वसनीय असा ब्रँड आहे. रुग्णाचा हरवलेला आत्मविश्वास परत मिळवून देणं हेच हेअरडॉक एक्सपर्ट टीमचं ध्येय आहे. इथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे उपचारही दिले जातात. त्यांच्या शाखा पुणे, नाशिक आणि औरंगाबादमध्ये आहेत. चला तर आज आपण या विषयाबद्दल विस्तृत अशी माहिती जाणून घेऊया डॉक्टर निशा बडे यांच्याकडून. मात्र तुम्हालाही या विषयाशी निगडीत काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800220101 वर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता. तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आजचा आपला जो विषय आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, केस गळती, टक्कलपणा. मात्र ह्याचबरोबर येतात ते समज आणि गैरसमज, आणि हेच आज आपण ह्या माध्यमातून दूर करणार आहोत. सगळ्यात अगोदर आज आपण बघितलं तर केसांसाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स केल्या जातात. फॅशन खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली बघायला मिळते. त्याचबरोबर हेअर लॉसही तितक्याच प्रमाणात भेडसावत आहे. ह्याचा फॅशन आणि हेअर लॉस ह्यांचा काही परस्पर संबंध आहे का, त्याविषयी काय सांगा? आणि हेअर लॉसचा खूप जवळचा संबंध आहे. 60 to 70% जे यंगस्टर्स आहेत ते आजकाल फॅशन फॉलो करतात आणि याच्यामुळे जे होणारा साईड इफेक्ट आहे केसांवरती, जसं आपण पमिंग, कलरिंग किंवा ब्लो ड्राय किंवा जे जेल्स वेगवेगळे वापरतो. पूर्वी हे सर्व ऑकेजनली व्हायचं, पण आता सर्रास आपण डे टू डे लाईफमध्ये हे यूज करतो आणि त्याचा जो साईड इफेक्ट होतो, केसांचे जे क्युटिकल्स असतात ते खूप नाजूक असतात. केसांवरचे जे लेयर्स असतात तर तेही खूप नाजूक असतात आणि याच्यावरती साईड इफेक्ट झाल्यामुळे केस हळूहळू खराब व्हायला लागतात आणि त्याचाच परिणाम म्हणजे रिसिडिंग हेअरलाईन किंवा ट्रॅक्शन ॲलोपेशिया आणि थिनिंग ऑफ हेअर. बॉईजमध्ये जे आहे बाल्डनेस, पेल पॅटर्न बाल्डनेसला सुरुवात होते. तर असे विविध प्रकारचे आजार तुम्हाला जडायला लागतात ह्या फॅशनमुळे. फॅशन करावी, पण आपल्या केसांची हेल्थ कशी आहे त्यापूर्वी हे समजून घेणं जरुरी आहे. बरोबर आहे. म्हणजे फॅशन करताना आपल्या एकूणच केसांचा पोत काय आहे आणि त्यानुसारच तुम्ही फॅशन करू शकता आणि नक्कीच तुमचे केसही नीट चांगले राहू शकता. अजून एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे जेव्हा केस गळती सुरू होते तेव्हा नॉर्मली लोक तेल वापरायला सुरुवात करतात. मात्र खरंच तेलाने केसांची गळती थांबू शकते का, ह्याविषयी काय सांगाल? ॲक्च्युली तेलाने केसांची गळती थांबते किंवा केसांची वाढ होते हा मुळातच खूप चुकीचा कन्सेप्ट आहे. कारण जे केस गळतीचे रिझन्स आहेत हे असंख्य आणि वेगवेगळे आहेत. जसं की तुम्ही अँड्रोजेनिक ॲलोपेशिया म्हणू शकता किंवा अशक्तपणा आहे, बोरिंग वॉटर वापरतात, जे आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया फेस करतात किंवा जे स्ट्रेस फेस करतात, वेगवेगळी आजारानंतर हेअर फॉलिंग होते. तर असे बरेचसे रिझन्स आहेत ज्याच्यामुळे की हेअर फॉलिंग होते. आणि रूट कॉज लक्षात न घेता आपण जर म्हटलं की फक्त तेलाने केस गळती थांबवता येते तर हे एक अनसायंटिफिक रिझन आहे असं आपण म्हणू शकतो. आणि तसंच केसांची जी वाढ आहे ती ही एक ॲनेजन, कॅटेजन, टेलोजन ही जी सायंटिफिक हेअर सायकल आहे याच्यावरती डिपेंड असतात. तर हा जो एक केस गळती हा एक मेडिकल प्रॉब्लेम आहे आणि त्याला मेडिकली सॉल्व्ह केलं पाहिजे, घरगुती उपाय नाही केले पाहिजे. बरोबर आहे. घरगुती उपाय केले नाही पाहिजे आणि घरगुती उपाय केल्यास खरं तर केसांच्या समस्या अजूनच उद्भवतात. असेच काही खरं तर त्यांच्याकडे हेअरडॉकमध्ये ट्रीटमेंट केलेले आपल्यासोबत काही पेशंट्स आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया आहेत. त्याआधी अगोदर बघूया आपण काय म्हणतात पेशंट. 2 इयर्स पासून हेअर फॉलचा प्रॉब्लेम होता. मी असं खूप लोकल क्लिनिकला वगैरे गेलो पण मला त्याचा काही फरक नाही पडला. मी 6 महिन्यापूर्वी हेअरडॉकला आलो. हेअरडॉकला मी 6 महिन्यात हे ऑब्झर्व केलं की माझ्या केसांना ग्रोथ आली, जी की मला अजिबात काहीच नव्हती. देन परत केस अजिबात ड्राय नसतात, हेअर फॉल्स खूप कमी झालेला आहे. हा माझा 6 महिन्यापूर्वीचा फोटो आहे.
ठीक आहे, व्यवस्थित आपल्याला फरक जाणवते. ठीक आहे. आधीचा 6 महिने अगोदरचा जो फोटो आहे त्याच्यामध्ये बरंच टक्कल दिसतो, पण आता ते पूर्ण कव्हर अप झालेलं आहे. हो बरोबर. केस नव्हते त्यावेळी मी थोडा एकदम असं गिल्टी वाटायचं. मी जेव्हा फ्रेंड सोबत असायचो तेव्हा फ्रेंड्स माझी थट्टा वगैरे करायचे, पण आता काही एकदम नॉर्मल आहे. आता कसं वाटतं मग? आता एकदम म्हणजे चांगलं कॉन्फिडेंटली आहे मी. आपण बघितलं आत्मविश्वास त्यांचा कुठेतरी नाहीसा झाला होता, मात्र तो आता आत्मविश्वास आलेला आहे. एकूणच हेअरडॉकमध्ये ट्रीटमेंट घेतल्यानंतर इतका ट्रिमेंडस असा फरक त्यांना बघायला मिळतोय त्यांच्यामध्ये. आपल्याला फोन कॉल्स आला, डॉक्टर सुरुवात झालेली. पहिला फोन जो आला तो नारायण यांचा जालन्यावरनं. विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार नारायण. हा मॅडम, निशा मॅडम, माझा प्रश्न असा आहे, थंडीच्या दिवसामध्ये गोंडा होतो केसामध्ये आणि केस गळतात. बरं बरं. डॉक्टर काय सांगाल? तर एवढाच प्रश्न आहे त्यांचा. ॲक्च्युली थंडीचे दिवस जे आहेत ते डॅन्ड्रफ का होतो त्याच्यामुळे, कारण ड्राय एअर जास्त असते त्याच्यात आणि जे मॉइश्चर आपण घेतो ते खूप कमी घेतो. जसं हायड्रेशन खूप असायला पाहिजे, हायड्रेटिंग बॉडी असायला पाहिजे आपली, 10 ते 12 ग्लास पाणी रोज घ्यायला पाहिजे, पण थंडीमुळे आपण ते क्वचित थोडंफार कमी घ्यायला लागतो. जी डॅन्ड्रफ ही समस्या आहे ही रेग्युलरची आहे, कारण जी डेड स्किन आहे ही रोजच गळत असते अँड दॅट इज अ नॉर्मल. बट ड्रायनेसमुळे ती जास्त गळायला लागते आणि तो एक डॅन्ड्रफचं सिव्हिअर डॅन्ड्रफमध्ये कन्व्हर्शन होतं. तर त्याला आपण हायड्रेटिंग बॉडी ठेवायला पाहिजे, जास्तीत जास्त पाणी प्यायला पाहिजे, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स खायला पाहिजेत. आणि जर इन्फेक्शियस डॅन्ड्रफ असेल तर ते आम्ही चेक करूनच सांगू शकतो तुम्हाला की कशा प्रकारचा डॅन्ड्रफ आहे, कारण त्याच्यामध्ये बरेचसे टाईप्स असतात. ॲलोपेशिया असतो किंवा मग सोरियासिस पण असू शकतो. बरोबर. अर्थातच खरं तर ट्रीटमेंट घेण्यासाठी आपल्याकडे खरं तर नाशिक, पुणे आणि औरंगाबाद ह्या ठिकाणी सेंटर्स उपलब्ध आहेत हेअरडॉकचे. आणि नंबर्सही आपले डिस्प्ले होत आहेत, साईड प्लेटमध्ये देखील नंबर आपले डिस्प्ले होत आहेत. तर नक्कीच जरूर तुम्ही तुमचे काही केसांसंदर्भातल्या समस्या असतील तर नक्कीच त्यांच्या सेंटरशी संपर्क साधू शकता. आपल्यासोबत अजून एक प्रेक्षक आहेत आपल्या, मीनाक्षी मुंबईवरनं. विचारा काय प्रश्न आहे मीनाक्षी ताई. हॅलो मॅडम. नमस्कार. माझी केस खूपच गळतात आणि माझं वय 45च्या वर आहे. बरं. तर टाळूवरची जास्त गळतात, म्हणजे कंगवा केला तर खाली भरपूर पडतात. बरं बरं. आणि ते कुठलं पण तेल लावलं तर आणखीन जास्तच गळतात. काय करू मला समजतच नाही. बरं, नक्कीच नक्कीच आपण डॉक्टरांकडूनच जाणून घेऊया. डॉक्टर काय सांगाल? जसं मी आत्ताच तेलाबद्दलची माहिती तुम्हाला सांगितली की तेलाने जी आहे केसांची गळती थांबत नाही, कारण तुमचं रूट कॉज काय आहे ते फक्त जाणून घ्यायला पाहिजे. फिमेल्समध्ये जी हेअर फॉलिंग होते जनरली, तो इस्ट्रोजन नावाचा जो हार्मोन आहे तो फिमेल हार्मोन असं आपण म्हणतो. आफ्टर 45 काय होतं ना की एक 40 to 50 ज्या आहेत लेडीजला, तर त्यांना तो थिनिंग ऑफ हेअरचा प्रॉब्लेम सुरू झालेला असतो ड्यू टू लोएस्ट इस्ट्रोजन व्हॅल्यू. आणि बरेचसे असे रिझन्स असू शकतात. ॲनिमिया असू शकतो किंवा फेरॅटिन हा एक रक्तातला घटक आहे जो की प्रोटीन स्टोअर करतो फॉलिकल्समध्ये, तोही कमी झालेला असतो. तर इन्व्हेस्टिगेशन्स करणं तुमच्या केसमध्ये, ह्या जे पेशंट्स बोलले आता तर त्यांच्या केसमध्ये इन्व्हेस्टिगेशन करणं जरुरी आहे, तरच आपण पुढची ट्रीटमेंट देऊ शकतो. पण लेडीजसाठी किंवा स्त्रियांसाठी आपण म्हणू शकतो की खूप बेस्ट रिझल्ट्स असणाऱ्या थेरपीज हेअरडॉकमध्ये अवेलेबल आहेत, तर तुम्ही संपर्क करू शकता. खरं खरं डॉक्टर, खरंच फार अशा चांगल्या ट्रीटमेंट्स हेअरडॉकमध्ये उपलब्ध आहेत. आपल्या हेअरडॉकचे पुणे, नाशिक आणि औरंगाबाद ह्या ठिकाणी सेंटर्स आहेत, तर नक्कीच तुम्ही तिथे संपर्क साधू शकता आणि अर्थात ट्रीटमेंटही घेऊ शकता. आपण एक डॉक्टर छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेकनंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवणार आहोत. तेव्हा हितगुजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेकनंतर हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. केस गळती, टक्कलपणा, समज आणि गैरसमज या विषयावर आज आपण चर्चा करतोय. आपल्या सोबत आहेत केश विकार तज्ञ डॉक्टर निशा बडे. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. डॉक्टर, हेअर कलर किंवा हेअर डाय याच्यामुळे केस गळू शकतात का आणि त्यावरती काही ट्रीटमेंट आहे का, त्याविषयी काय सांगाल?
अतिशय चांगला प्रश्न आहे हा, कारण आजकाल प्रत्येक दुसरा पेशंट हा हेअर कलर किंवा हेअर डाय वापरण्यासाठी विचारतो. कारण ग्रे ऑफ हेअर, कारण प्रीमॅच्युअर ग्रेइंग ऑफ हेअर किंवा ओल्ड एज ग्रेइंग ऑफ हेअर, कुणालाही पांढरे केस आवडत नसतात आणि ते काळे कसे करायचे किंवा हेल्दी कसे दिसणार हे सगळेजण विचारत असतात. तर ह्याच्यामध्ये जे आपण सांगतो की डाय जे असतं किंवा परमनंट कलरिंग जी असते त्याच्यामध्ये पॅराफिन डायमाइड नावाचं जे केमिकल्स असतात तर ते अतिशय घातक ठरतात केसांसाठी. त्याच्यामुळे केस रुक्ष होतात किंवा ड्राय होतात, तुटायला लागतात, जसं की थिनिंग ऑफ हेअर होते, हे एक रिझन असतं त्याच्या मागे. तर ट्रीटमेंटचा भाग म्हणायला गेलं तर याच्यामध्ये भरपूर चांगल्या ट्रीटमेंट हेअर डॉकमध्ये अवेलेबल आहेत, जसं की रिटेक्स्चरायझिंग थेरपी. आणि आम्ही जनरली पेशंट्सला असं ॲडवाईस करतो की बिलो 25 जो एज ग्रुप आहे त्यांनी अजिबातच हेअर कलर वापरू नये किंवा डाय वापरू नये. आणि रेकमेंडेड असं आहे की ऑर्गॅनिक किंवा व्हेजिटेबल डाय मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. जर तुम्हाला एमर्जन्सीच असेल तर ते तुम्ही लावायला हरकत नाही आहे. बरोबर. म्हणजे थोडक्यात ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत. मात्र एकूणच तुम्ही आता जी सांगितली माहिती ती फार अतिशय उपयुक्त होती. मात्र जेव्हा हेअर डॉकच्या थेरपीजचा आपण विचार करतो तेव्हा कशा पद्धतीने तिथे थेरपी दिल्या जातात त्याविषयी काय सांगा? येस, पेशंट जेव्हा हेअर डॉकमध्ये येतो तेव्हा सर्वात पहिले आम्ही त्यांचं काउन्सिलिंग करतो आणि इन्व्हेस्टिगेशन पार्ट म्हणून जे व्हिडिओ मायक्रोस्कोपी आहे ती 200 टाइम्स मॅग्निफिकेशन असतं त्याचं नॉर्मल विजनपेक्षा. आणि त्याच्यामुळे आम्हाला रूट कॉज समजतं की पेशंट्स ॲक्च्युली कोणत्या प्रकारचा हेअरफॉल घेऊन आलेला आहे किंवा त्याला स्कॅल्प इन्फेक्शन कोणत्या प्रकारचं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही ट्रीटमेंट्स ठरवतो. सर्वात महत्त्वाची ट्रीटमेंट म्हणजे रूट ग्रो ट्रीटमेंट आहे, जे की आम्ही आधीच्या एपिसोड्समध्ये पण त्याला हायलाईट केलेलं आहे. कारण अतिशय चांगली ट्रीटमेंट आहे ही बाल्डनेस अरेस्ट करण्यासाठी आणि 1 स्टेप अहेड ऑफ हेअर ट्रान्सप्लांट म्हणू शकतो आपण. तर या ट्रीटमेंटमध्ये जे पर्सिया अमेरिकाना नावाचं जे एक इंटरनॅशनल फ्रूट आहे तर त्याच्या स्टेम सेल्सपासून आम्ही नॅचरल हेअर ग्रोथ करतो आणि अतिशय बेस्ट ट्रीटमेंट आहे ही. सेकंड मोस्ट ट्रीटमेंट इज अ कोरियन क्रायोथेरपी. तर ती एक पेनलेस थेरपी आहे आणि आपण म्हणू शकतो की जे टिश्यू डॅमेज होतात तर ते हील करण्याचं काम ही थेरपी करते आणि मुळांना जे ऑक्सिजन सप्लाय करण्याचं कामही ही थेरपी करते. आजकाल तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याचशा IT सेक्टर्समध्ये किंवा जे लोक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देतात त्या लोकांना स्ट्रेस खूप मॅटर करतो आणि त्या स्ट्रेसमुळे स्ट्रेस रिलेटेड हेअरफॉल होण्याची शक्यता असते. तर असे स्ट्रेस मॅनेजमेंट थेरपी हेअर डॉकमध्ये दिल्या जातात आणि अतिशय बेस्ट रिझल्ट्स त्याचे येतात. तसंच केरॅटिन कॉम्प्लेक्स थेरपी, हायड्रेशन थेरपी, डिटॉक्सिफिकेशन थेरपी, अशा बऱ्याचशा थेरपीज आहेत जे की वेगवेगळ्या हेअर लॉसवरती आम्ही युजफुलरित्या यशस्वी आहेत त्या. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की बोलताय तर थेरपीजच्या नंतर एकूणच आपण ट्रीटमेंट घेतल्यानंतर केसांचं टेक्स्चर सुधारण्यासाठी हेअर डॉकमध्ये काही मदत होते का, त्याविषयी अगदी थोडक्यात काय सांगाल? टेक्स्चर सुधारण्याचं काम अतिशय बेस्ट होऊ शकतं, कारण कोणत्याही एजमध्ये टेक्स्चर सुधारतं. इंटरनल मेडिसिन्स ॲज वेल ॲज एक्सटर्नल थेरपीज आम्ही देतो टेक्स्चरसाठी. आणि व्हिटॅमिन C चे जे डाएट्स आहेत किंवा व्हिटॅमिन B12चे डाएट्स आहे ते रेकमेंड करतो पेशंट्सला. नक्कीच. आपण डॉक्टर आपल्याकडे एक प्रतिक्रिया आलेली आहे तुमच्याकडे ट्रीटमेंट घेतल्यानंतर, ती ऐकूयात. मुंबईहून इथे येते आणि हा माझा काही वर्षांपूर्वीचा फोटो आहे. जवळजवळ 5-6 वर्षापासून माझ्या अगदी डोक्यावरचे केस कमी व्हायला लागले असं जाणवलं आणि इतके पातळ झाले की मला सगळीकडे फिरायची सुद्धा लाज वाटायला लागली. असं वाटायचं की अरे पुढे जाऊन काय होईल, भीती वाटायला लागली. आणि कोंडाही खूप व्हायचा, केस गळत असत आणि दिसायलाही ते खूप छान दिसायचे नाहीत. आणि गेले 6 महिन्यापासून मी हेअर डॉक पुणे इथे ट्रीटमेंट घेते आणि ट्रीटमेंट घेतल्यानंतर प्रचंड चेंज मला माझ्या केसांच्या पोतामध्ये आढळून आला. एकतर केस वाढलेच, म्हणजे माझं हे जे टक्कल दिसायचं ते तर दिसेनासं झालंच, पण माझ्या केसाची जी टेक्स्चर आहे ती अतिशय सुंदर, म्हणजे मला खूप आवडली. इतकं सुंदर टेक्स्चर झालं आणि ग्रोथही खूप छान वाढायला म्हणजे दिसायला लागली. शिवाय माझा कोंडा कमी झालाच आहे आणि आता मला माझे केस घेऊन सगळीकडे जायला खूपच बरं वाटतं. आणि आय एम थँकफुल टू हेअर डॉक दॅट दे हॅव गिवन मी अ वंडरफुल ट्रीटमेंट अँड आय एम लव्हिंग दिस होल सेटअप व्हेरी मच. थँक यू वन्स अगेन.
डॉक्टर, अतिशय बोलकी अशी प्रतिक्रिया ह्यांनी दिलेली आहे. या पेशंटबद्दल अगदी थोडक्यात काय सांगाल? आणि एकूणच वेगवेगळ्या आजारांमुळे जेव्हा केस गळती होते तर आजारांनंतर आपण केस पुन्हा एकदा उगवू शकतो का, त्याविषयी काय सांगाल? ॲक्च्युली पेशंटची जेव्हा प्रतिक्रिया आपण बघितली तेव्हाच आपल्याला समजलं की त्या किती सॅटिस्फाईड आहेत. आल्या तेव्हा खूप फ्रस्ट्रेटिंग होत्या आणि आता त्यांचा जे आनंद आहे ते बघून आम्हाला आमचं जॉब सॅटिस्फॅक्शन मिळतं. सेकंड मोस्ट, वेगवेगळे आजार जेव्हा होतात आपल्याला आणि त्याची झीज भरून येत नाही, जसं टायफॉईड, मलेरिया किंवा त्याच्यामध्ये घेतली जाणारी अँटीबायोटिक्स आहेत, हायर अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्ज आहेत, तर त्याची झीज भरून येत नाही आणि त्या लॉंग टर्म मेडिकेशन्समुळे शरीरावर खूप जास्त दुष्परिणाम होतो. असे पेशंट जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा त्यांच्या ॲज पर हिस्ट्री आम्ही मेडिकल इव्हॅल्युएशन करतो आणि त्यांना डाएट प्लान्स देतो जेणेकरून त्यांची न्यूट्रिशनल डिफिशियन्सी भरून निघाली पाहिजे. आणि बॅच फ्लॉवर मेडिसिन्समुळे त्यांना खूप लवकर रिझल्ट येतो, हेअर फॉलिंग थांबते. बरोबर. म्हणजे थोडक्यात एकदा टक्कलपणा आला तरी देखील हेअरडॉकमध्ये ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. त्यामुळे आत्मविश्वास गमावू नका. आपले नंबरही डिस्प्ले झालेले आहेत हेअरडॉकचे, वेगवेगळ्या ठिकाणचे सेंटर्सचे. त्याचबरोबर फ्रँचायझी देखील घेता येऊ शकते. आपण एक छोटासा डॉक्टर ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर मुलांमध्ये देखील, लहान मुलांमध्ये देखील केस गळतीचं प्रमाण वाढल्याचं बघायला मिळतंय. त्याविषयी मला तुमच्याकडे ब्रेक नंतर हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण चर्चा करतोय केस गळती, टक्कलपणा, समज आणि गैरसमज या विषयावर. आणि आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर निशा बडे. अर्थातच ब्रेकवर जाण्यापूर्वी मी त्यांना विचारलं होतं की लहान मुलांमध्ये देखील केसांची समस्या उद्भवते. ह्याच संदर्भातली एक प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचलेली. आपण बघूया ती प्रतिक्रिया काय आहे. माझे वय 11 वर्ष आहे. हा माझा फोटो आहे. 3-4 वर्षापासून त्याला केस गळायचा प्रॉब्लेम होता आणि आम्ही 6 महिन्यापासून हेअरडॉकमध्ये ट्रीटमेंट घेतोय. त्याच्या 6 महिन्यापासून आम्हाला बराच फरक जाणवला. केस गळायचे थांबले आणि जे पूर्वीचे टक्कल दिसत होते ते आता दिसत नाही. पूर्ण केस भरून आलेले आहेत. अच्छा अच्छा, खाली वाकून दाखव थोडं. अच्छा, खूप चांगला फरक पडलेला आहे. तो जो 6 महिन्या अगोदरचा फोटो आहे त्याच्यामध्ये बरंच टक्कल दिसतंय, पण आता तसं दिसत नाही. मग कसं वाटतं तुला आता? कसं वाटतं? छान वाटतं. आपलं स्कूल मुलं चिडवत नाही. छान वाटतं. छान वाटतं आता. ओके, कॉन्फिडन्स आला. हा, अगोदर कसं वाटायचं तुला? अगोदर खूप मुलं चिडवायचे, मुलं स्कूल चिडवायचे, असं छान नव्हतं वाटायचं. ओके, आता कोणी चिडवत नाही? नाही. अर्थातच डॉक्टर, आपण बघितलं की जेव्हा लहान मुलांमध्ये टक्कल पडायला लागतं तेव्हा त्यांना चिडवलं देखील जातं शाळेमध्ये. मात्र एकूणच ह्याने ट्रीटमेंट घेतली आणि ह्याला पुन्हा एकदा केस उगवलेले आहेत. एकूणच लहान मुलांच्या केस गळती मला बद्दल जाणून घ्यायचंय तुमच्याकडनं. ॲक्च्युली लहान मुलांची जी केस गळती आहे ते खूप इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट असतो पेरेंट्ससाठी. त्यांच्यापेक्षा पेरेंट्सला जास्त टेन्शन असतं त्या गोष्टीचं, कारण हे जसं तुम्ही पाहिलं चिडवणं वगैरे, तर त्याचा मानसिक आघात कुठे ना कुठे लहान मुलांवरती होत असतो. त्याची कारणं म्हणजे अस्वच्छता आहे डे टू डे लाईफमध्ये, जे तुम्हाला शाळेमुळे वगैरे स्वच्छता करण्याची वेळ भेटत नाही. दुसरं आहे न्यूट्रिशनल डिफिशियन्सी, जे की लहान मुलं, प्रत्येकाच्या घरात असा एक प्रश्न असतो की आमची लहान मुलं कंटाळा करतात खाण्याचा. तर न्यूट्रिशनल डिफिशियन्सी त्यांना कुठेतरी फॉलो करत असते आणि वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देत असते असं मी म्हणेल. जेव्हा आपण लहान मुलांना अवेअरनेस करतो डाएटबद्दल तेव्हा प्रोटीन, आयर्न, कॅल्शियम हे सप्लिमेंटेशन दिले पाहिजे. फ्रेश फ्रूट्स किंवा दुधाचे पदार्थ दिले पाहिजे. बरोबर. म्हणजे थोडक्यात थोडे घरगुती उपचारही फार आवश्यक आहेत. त्याचबरोबर हेअरडॉकमध्ये ट्रीटमेंट घेणं देखील तितकंच आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणात जर केस गळती होत असेल तर नक्कीच ताबडतोब तुम्ही हेअरडॉकमध्ये येऊन ट्रीटमेंट घेऊ शकता. आपले नंबरही डिस्प्ले होतात. त्याचबरोबर डॉक्टर, महत्त्वाची काही कारणं आहेत का केस गळतीची, त्याबद्दल अगदी थोडक्यात काय सांगाल? केस गळतीची कारणं याच्यामध्ये खूप मोठा एन्सायक्लोपीडिया आहे असं म्हणू शकतो. स्त्री पुरुष लहान मुलांमध्ये हे वेगवेगळे असू शकतात. स्त्रियांमध्ये मी जसं आधी डिस्कस केलं की इस्ट्रोजन नावाचा जो हार्मोन असतो तो खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो हेअर ग्रोथ होण्यासाठी. आणि प्रेग्नन्सीच्या दरम्यान जेव्हा हा हार्मोन वाढतो तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की प्रेग्नंट वुमनचे केस खूप सुंदर आणि छान असतात. पण आफ्टर डिलिव्हरी जेव्हा हा हार्मोन विथड्रॉल होतो, इस्ट्रोजन विथड्रॉल असं म्हणतात त्याला, तर त्याच्यामुळे केस गळती भयंकर होते. त्याचा परिणाम हा FTB, फिमेल पॅटर्न बाल्डनेस किंवा ॲलोपेशियामध्ये कन्वर्ट होऊ शकतो. तसंच मेलमध्ये टेस्टेस्टेरॉन हार्मोन जो आहे तो डायहायड्रोटेस्टेस्टेरॉनमध्ये कन्वर्ट झाल्यामुळे केस गळती होऊ शकते. बाकीचे बरेचसे रिझन आहे, स्ट्रेस रिलेटेड आहे किंवा अशक्तपणा आहे आणि पाण्याचा वापर आहे किंवा बोरिंगचं पाणी आहे, हे बरेचसे रिझन्स असू शकतात. बरोबर. डॉक्टर, अजून एक आपल्याला फोन आला सुयश यांचा मुंबईवरनं. विचारा काय प्रश्न आहे सुयश, थोडक्यात प्रश्न विचारा. हा, हॅलो, नमस्कार. हा, नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की
समजा काही असे ठराविक आजार असतात जसे की टायफॉइड किंवा डेंग्यू, जे आजार झाल्यावरती त्याला जे मेडिसिन्स दिले जातात त्याचं रिॲक्शनने हेवी मेडिसिन्सने आपले केस गळतात. बरोबर बरोबर. तर त्याच्यासाठी आता काय उपचार आहे आणि मध्ये मध्ये असे चोया पडतात त्याच्यासाठी स्पेसिफिक काय उपचार आहेत का? नक्कीच नक्कीच. डॉक्टर अगदी थोडक्यात काय सांगाल? ॲक्च्युली हे डेंग्यू मलेरिया किंवा मोठमोठे जे फीवर आलेले असतात त्याच्यामुळे भयंकर हेअर फॉलिंग होऊ शकते. त्याच्यामधले जे मेडिकेशन्स असतात ते त्या डिसिजेसला फाईट करण्यासाठी असतात, पण त्याचा कुठे ना कुठे शरीरावरती साईड इफेक्ट होतो आणि केस अतिशय नाजूक असल्यामुळे केसांवरती साईड इफेक्ट होतो. तर नक्कीच त्याच्यासाठी खूप चांगल्या ट्रीटमेंट हेअर डॉकमध्ये आहेत. डाएट प्लान्स दिले जातात आणि बॅच फ्लावर रेमेडीज जे आहेत त्याच्यामुळे हा हेअर लॉस जो आहे खूप लवकर कंट्रोलमध्ये येतो. बरोबर. नक्कीच. अगदी थोडक्यात आणि महत्त्वाचा प्रश्न डॉक्टर तुम्हाला विचारायचा आहे. चाई म्हणजेच ॲलोपेशिया अर्काटा झाल्यावरती अनेकांचे पूर्णतः टक्कल पडतं आणि अशीच एक प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचलेली. अगदी थोडक्यात ती प्रतिक्रिया आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचूयात. गेल्या 4 महिन्यापासून हेअर डॉक क्लिनिकमध्ये ट्रीटमेंट घेत आहे. माझे सगळे केस, आयब्रोज, पापण्या सगळ्या गळून गेल्या होत्या, पण आता 4 महिने आले माझे केस एकदम छान आले, आयब्रोज पण आल्या आणि आता मला खूप कॉन्फिडंट फील होतं. हे जे पीसीओ फोटोज आहेत हे तुमचेच आहेत ना? हो, माझेच. ओके. म्हणजे त्यावेळेस पूर्णच एकदम सडनली तुमचे सगळे केस गेले होते सर? हो, सगळे आयब्रोज, पापण्या, केस सगळे. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. इकडे आला तर केस डेफिनेटली येणार. आपण बघितलं की हेअर डॉकमध्ये आल्यावरती केस डेफिनेटली येणार अशी प्रतिक्रिया, ही बोलकी प्रतिक्रिया ह्या व्यक्तीने दिलेली आहे. नक्कीच डॉक्टर, खरं तर फार महत्त्वाचा खरं तर हा मुद्दा होता की चाई ही पडल्यानंतर टक्कलपणा वाढत जातो आणि या चाईकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जर कोणाला या संदर्भात केसांसंदर्भात काही समस्या असतील, काही प्रश्न असतील तर नक्कीच खाली दिलेल्या नंबर्सवरती तुम्ही संपर्क साधू शकता आणि हेअर डॉकशी संपर्क साधू शकता. खरं तर वेळ संपल्यामुळे डॉक्टर आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा हितगुजमध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.